Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारची कोंडी. नीट पेपर फुटी प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. सीजेपीचा संसदेवर एल्गार. हजारो तरुणांचा सहभाग. जंतर-मंतरवर पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज. मोर्चा सुरू होण्याआधीच आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न. संसद परिसरात तणावाचं वातावरण. जंतर मंतरवरून काही आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. पोलिसांकडून शिवीगाळ मारहाण झाल्याचा या आंदोलकांचा आरोप. जंतर मंतरवर जॅमर बसवले. परिसरातील इंटरनेट सेवाही पूर्णपणे ठप्प. प्रकृती ठीक नसली तरी मोर्चा संपेपर्यंत उपोषण सुरूच राहणार. सोनम वांगचुक यांचा जंतर मंतरवर संदेश. रुग्णालयातून लिहिलेल्या पत्रात वांगचुक यांनी बेकायदेशीरपणे नजरकैदेत ठेवल्याचा केला आरोप. गुलामगिरीच्या बेड्या तोडण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले. सरकार मुलांना घाबरलंय. त्यांच्या हातात असतं तर जंतर मंतरवरील लाखो लोकांना ईडी लावली असती. संजय राऊतांची टीका. आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन. संसदेत तर्कशुद्ध चर्चा व्हावी. मान्सून सोबतच अधिवेशनही फलदायी ठरावं. प्रधान मोदींचं भाष्य. राज्यसभेत वंदे मातरम संबंधित विधेयक सादर केले जाणार. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा क्षुल्लक. आता सरकार बदलण्याचा लढा. तुमच्यात असलेल्या आगीतून सरकार भस्म झालं पाहिजे. दादर शिवाजी पार्कवरून उद्धव ठाकरे यांची गर्जना. उद्धव ठाकरेंनी स्वतःचा पक्ष कसा वाचेल याकडे लक्ष द्यावं. येणाऱ्या काळात जनता त्यांना जागा दाखवेल. गिरीश महाजन यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. रवींद्र धंगेकरांसह पत्नीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी. खलील शेख आत्महत्या प्रकरणात धंगेकरांवर गुन्हा. धंगेकरांसह 13 आरोपी अद्याप नॉट रिचेबल. तुकाराम महाराजांच्या पादुकांचा शाही स्नान सोहळा संपन्न. इंदापूरच्या सराटेत भक्तिमय वातावरणात पादुकांचं शाही स्नान. फिफा विश्वचषकावर स्पेनने तब्बल 16 वर्षांनी दुसऱ्यांदा नाव कोरलं. अर्जेंटिनाचा 1-0 पराभव. गोट मेसीच्या अर्जेंटिनाचं सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.